हॅलो 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 हॅलो. धन्यवाद मंडळी. या ठिकाणी गुंडाजी सावंत जी लावले आता मी गुंडू का गुंडाजी सावंत केलंय. गुंडूजी. हा यंडू गुंडूजी. काय गुलामा मकाव एवढा वाईट वाटला की तुझ्यासारख्या माणसाका पारकर बुवासाठी मंडळी घालवूची लागता. खरं ते का माहितीये पुढे काय होईल. पारकर बुवा आपला काय शिल्लक ठेवणार नाही ह्या त्याका खात्री आहे त्याची. आणि एका पारकर बुवासाठी मंडळी काय काय करून 50 गाणी म्हणून एकदा हे घरात जाऊन देत. नाही तर बाका देवगडात भजन करूक नको अशी परिस्थिती पारकर बुवा करून ठेवीत याची खात्री गुंडू सावता का. आणि म्हणून हो प्रयत्न त्यांना केला. 1.5-2 तास लक्षात दिला. पण बुवा लक्षात ठेवा एकच गोष्ट, हे जे थांबलेत ना खूप कंटाळलेत मगातपासून. आता मी बाहेर नुसतो जरा 2 मिनिटं गेले बघा सांगतात ह्याचा ह्या रामायण आणि ह्याची म्हणालो ही गाणी ऐकून आम्ही इटाम लाव. देवा शपथ एक गाणं खायला म्हणालो चेन नाही. जाता थई या भराड जाता थई म्हणालो हो तमाशा याचो. ही तुझी सर्टिफिकेट आहे बुवा. वाईट वाटतं मका सांगताना. आणि तो प्रयत्न करीत होतो की सगळ्यांना घरात पाठवूया आणि सगळं खुर्चो. काय परिस्थिती आहे हो देवा शपथ. सगळा होते बाहेरचे बिचारे इले होते ना. खूप इच्छा होती त्यांना पारकर बुवांचो गजर ऐकूची. पण ते निघून गेले. कारण का ते ह्यांना घालवला 1.5-2 तास. या ठिकाणी जवळजवळ 48 गाणी. अरे काय तुझं काय तुका झाला तरी काय. तू एक काम कर बुवा गुंडू बुवा देवाचे पत्तू भजन सोड आणि रेल्वेत जा. रेल्वेत हैसून मुंबई मुंबईसून कुडाळ कुडाळवरना मुंबई जी काय गाणी म्हणूची ती म्हण. तुझा बरोबर बेजमी बसणार तुझी. तुका जे मिळू इच्छित ना 100% मिळतील. लक्षात घ्या. फक्त एक ऍड देऊन टाक मी उद्यापासून भजन सोडलंय. मी ऑर्केस्ट्रा ट्रेन मध्ये करणार आहे. अरे किती गाणी काय मर्यादा हा की नाही. ह्या म्हणतय ता म्हणतय ता म्हणतय. अरे गाणी काय माका म्हणक येत नाही. फक्त गुंडू सावतच म्हणू शकता. मी काय म्हणू शकत नाही म्हणणार. कारण भजनाचा ऑर्केस्ट्रा करणारो पारकर बुवा नाही. अरे गाणं खायला म्हणशील तर मी म्हणू शकतोय. हा मगाचा गाणं मी म्हणू शकले नाही. मी या सत्य सांगतोय कारण मी त्या बसवलेलं नव्हतंय आणि माका आधी ओरिजिनल त्या गाणं शब्द माहिती नाही. त्याचे जे वाक्य आहेत ती मला माहिती नाही. त्याच्याबद्दल मी खरंच माफी मागतो. मगाशी ज्यांनी बक्षीस दिलं जे आहे ते आहे स्पष्ट. आणि परतच्या वेळी जर कधी वेळ पडली तर नक्की म्हणून दाखवेल. पण मी ते बसवलेलंच नाही. उगाच चुकीचं काहीतरी म्हणून माझं नाव खराब करून घेणारा पारकर बुवा नाही. जे आहे ते आहे. लक्षात दिला. तेव्हा तू ज्या काय मगातपासून ज्या काय केलंस 1.5-2 तास बुवा खरोखर मी तुका म्हणजे मगाशी तू सांगलंस की पारकर बुवाबद्दल मका असा वाटता की मी ह्याची पूजा करूची. गणपती नंतर ह्याका नेऊन पाठार बसवा. ज्या काय खायत त्या 10-12 दिवस घाला आणि ह्याका पण म्हणालो नेऊन काहीतरी बुडवा. म्हणजे तो माझ्या मरणात टपलेलो बाकी काय नाही. एकदा म्हणताय हो गेलो की मी रामाचं राज्य करूक मोकळो आले. कारण का तर ह्यो काहीतरी जरा थातूर मातूर करता काय काय सांगता ना इकड तिकड जात. त्याच्यात मी काय करतोय तो सांगता त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतोय. आणि त्या सुद्धा आध्यात्मिक. ज्याला अध्यात्म कशाला म्हणतात देहावरती आपण सांगतो त्याला अध्यात्म म्हणतात. बरोबर ना. आपल्या देहावरती अंगावर केस किती आहेत रक्त किती आहे मांस किती आहे हे जो सांगतो त्याला अध्यात्म म्हणतात. पुस्तकी वाचन म्हणजे अध्यात्म नाही. पण ठीक आहे जे काय बुवा तुम्ही सांगता तुम्हाला उगाच मी म्हणजे टार्गेट करत नाही. सांगता हे चांगलं आहे कारण लोकांना ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं काळाची गरज आहे. वाचनातून रामायण महाभारत याचे धडे पण लोकांपर्यंत पोहोचणं काळाची गरज आहे. त्याच्याबद्दल मी काय तुम्हाला म्हणत नाही. पण बुवा त्याला काय आलंय माझ्या मरणात टपलो.
माका सांगता झालं तरी एका 10-12 दिवस काय त्या घाला आणि नेऊन बुडवा म्हणता. पण बुवा तुका माहितीसाठी सांगते, समजा चुकवान अशी वेळ इली आणि मी मेलय, दुसऱ्या दिवशी तुका उजाडक देऊचंय नाही. देवा शपथ, दुसऱ्या दिवशी तुका नाही घेऊन गेले ना, नावत नाही पारकर बुवा. ते काय शिंगल बारी करीत बसो हा, ते मका जोडीक नको गोल, तुकाच नेणार मी, कारण दोघांचा बरोबर जुपता या होय. तर लक्षात दिला ही परिस्थिती आहे. आणि म्हणून ठीक आहे, मनोरंजन मजा म्हणून बऱ्याच गोष्टी बुवानी सांगितल्या. 100% त्याची परतफेड करणार, चिंता करू नका. जसे थांबलाच तसे ना अर्धा-पाऊण तास कळ काढा, बस. जास्त वेळ नाही घेत मी. अर्धा-पाऊण तास, अर्ध्या-पाऊण तासात ह्याची कशी इल्लेवाट लावते ती बघा. बाकी काय नाही, माका वाईट वाटला नसता हो. काय तो मगात पासून त्या बायकांवरच डॉन पडला. बिचार मेलं, बिचार भांडी बिंडी घासतात. मगाशी एवढे सुंदर साड्या एका कलरच्या त्यांनी नेसलेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा खरंच. कारण आम्ही काय हो, नुसते घासभर खाला, फुसलो हात की बाजूक गेला. पण त्यांना काय करावं लागतं त्या बिचाऱ्या माऊलींनाच माहिती असतं. मगाशी मी बघितलं एवढ्या चांगल्या साड्या नेसल्यात आणि भांडी घासताय तिथे. हे कर्तृत्व एक महिलाच करू शकते मंडळी खरंच. कारण आई, बहीण, बायको, वहिनी, मावशी, मामी, बरोबर ना, ही सगळी नाती आपल्याला त्या स्त्रियांमध्ये बघायला मिळतात. त्यांनी एवढे म्हणजे छान काम केलंय. आपलं काम हे जबाबदारीने पाडलं त्यांनी. बघा, डबलबारी सुरू होऊच्या आधी फटाफट ती जेवण झाल्यावर भांडी घासून इकडे बघा आमच्या माऊली बसले, चाय तिकडे जरा थंड होऊ देत नाही की कडवल्याने. काय करा, जास्त गरम करा, याच्या नरड्यात घाला एकदा. लक्षात दिला, याच्या नरड्यात वता. ती माऊली बिचारी म्हणता, काय त्या का सांगतास खुळ्या, तुला म्हणताय का त्या खुळ्याक काय सांगतास म्हणता ऐका, त्या खुळ्याक काय सांगतास तुम्ही होय. म्हणजे काय परिस्थिती ही तुमची सांगा. असू दे, ठीक आहे. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र
एकच फाईट व वातावरण काय बरोबर ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मुखामध्ये जय येतो तो मराठी. या ठिकाणी सन्माननीय एकनाथ राणे कैलासवासी एकनाथ राणे यांच्या स्मरणार्थ दिगंबर एकनाथ राणे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि कैलासवासी एकनाथ राणे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो, बक्षिसाचा स्वीकार करतो. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर अंगावर रोमान रोम असा जागा झाला पाहिजे नाही का. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती छ म्हणजे छत्तीस हत्तीचे बळ असलेला, त्र म्हणजे त्रस्त मोगला न करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा, तो माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा. बरोबर ना. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं 50 वर्षाचं आयुष्य बुवा. माझ्या छत्रपतींना फक्त 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, पण 50 वर्षामध्ये राजाने जे करून ठेवलंय, आज 396 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे, हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे, म्हणून मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अनेक लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले, आमच्या राजांनी एकही महाल का बांधला नाही. आपलीच लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले, आमच्या राजांनी एकही महाल का बांधला नाही. ऐकायचंय, अनेक राजांनी महाल बांधले आणि बायका नाचवल्या आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाने 296 किल्ले बांधले आणि या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. हे कर्तव्य माझ्या राजाचं आहे. बरोबर ना. हे कर्तव्य माझ्या राजाचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या माळगवे परिवाराने हा उत्तम असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खरोखरच मावळे असावे तर असे एकजूट लक्षात घ्या का असावी, तर माझ्या ह्या माळगवे परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खरंच सांगतो, कारण तुमच्यासारखे दोस्त असतील तर जगण्यात छान आहे, तुमच्यासारखे दोस्त असतील तर जगण्यात छान आहे, नाहीतर स्वर्ग सुद्धा स्मशान आहे, स्वर्ग सुद्धा स्मशान आहे, स्वर्ग सुद्धा स्मशान आहे. कारण कोकण ही महाराष्ट्राची शान आहे, कोकण ही महाराष्ट्राची शान आहे आणि सिंधुदुर्गामध्ये किर्लोट गाव महान आहे, किर्लोट गाव महान आहे, किर्लोट गाव महान आहे. असं पेटत जाव गावा. बरोबर ना. काय मगात वाळूचे पैसे, वाळूचे पैसे जळता माझ्याला. लक्षात घ्या. तुका काय झाला काय, तुका हे कमवूक झाला काय, तुका कमवू ना, चार कष्ट कर, नुसती बदना करताना ढेगावर करून दिवसभर झोपत, असे पैसे मिळत. कमवूचा लागता, त्याच्यासाठी घाम गाळूच लागता, वाळूवर जाऊन उन्हात उभा राहायचा लागता. ये जरा कासाड्यात आणि बघ काय करता होत्या. आंब्यासाठी पोरापेक्षा जतन आंब्याची करत. लक्षात दिला. पण तुझ्यासारख्याची दात कसर बांधली, पैसे पैसे करून वाटोळा घ्या लोकांचा. अख्ख्या देवगडात आंबो शिल्लक नाही राहिलो, सगळं मोहर काळो करून टाकलंस. दात कसरीन गमवता तो. अरे कोटी सांगलस तू. बघा अभिमाना सांगू, 1,55,00,000चा बंगला बांधला तुमच्या आशीर्वादाने. 1,55,00,000. हो केलं ते केलं, श्रमाने केलंय, वाळू चोरून नाही बुवा. काय गुलाबा तुका म्हणजे काय सांगावं का नाही म्हणून काय बी सांगतं. अरे पारकर बुवा ही सगळी लोक ओळखतात. बरोबर ना. आज जन्म माझा
या देवगड मध्ये गेलाय. प्रत्येक गावागावात मी गेली 45 वर्ष भजन करतोय. लहानपणापासून बुवा पारकर बुवा का ओळखत ते लक्षात दिला. काय सांगायची माझी जास्त गरज नाही. माका सवय नाही ती माकडासारखी. तुझा कसा माकडाचा आणि तुझा सारखा. हो माकड कसो माझीच लाल माझीच लाल माझीच लाल असो फिरवीत असता बघा पाटणा. पण त्याला माहित नसता झाडात घासून घासून लाल झाले. तसा याचा काय मग काय तुम्ही 49 वर्ष हा तुम्ही कार्यक्रम वर्धापन दिन साजरा करत तुझे काय फुटले काय रे. माका सांगता एका दिसत नाही. ठीक आहे ना. आता माका थोडासा प्रॉब्लेम दिसण्याचा झालेला आहे. मी परवा चेकअप करून आलो तर म्हणाले थोडासा मोतीबिंदू दोन्ही डोळ्याचा झालाय बुवा. गुरव डॉक्टरांकडे गेलेलो कणकवलीत आणि आता मी ऑपरेशन करणार आहे. पण ते आधी नाही कारण ह्याने केलेलं मला खात्री आहे ते अजून मी कापरा सुटतो मला. माझ्या ह्याला मूळ व्याधी झालेला विचारा काय बुवा. तो कांदो काढला आणि तो मारला तो भिता तो ऑपरेशन म्हटलं म्हणून तुझं ऐकलं मी बी आलंय. आता इल्यापासून ऐसो उठलो काय बघा. नाही उठलो कारण का हगीच घालून इलो. त्याका काय बाहेर जाऊचो प्रश्न येत ना. लगेच याचा होय आता चार्ज बक्षीने बाहेर जाशी काय जाऊन दे. काय ही विधी जी आहेत नैसर्गिक त्या पण नाही थांबवू शकत बरोबर ना प्रत्येकाचे. पण ह्याचं कायच प्रॉब्लेम हा गुंडूबुवा सांगू ना त्या परवाचा सांगते काय आला ह्याचं ऑपरेशन झाला मध्ये. त्यामुळे त्याला आता जास्त उठवता लागत नाही. मुतखड्याचं ऑपरेशन देवा शपथ. त्याच्या हातात अंगठी आहे बघा. आता ही लोक निरकून बघा निरकून. आता तो कदाचित खिशात ठेवीत नाहीये तिकडे कारण मी सांगते म्हणजे त्याच्या लक्षात दिला. अंगठी आहे त्याच्यात खडो अंगठी देवा शपथ. अंगठी आहे किती 500 रुपयाची पण आतमध्ये खडो तो 32,000. माका काय भानगडच कळना. 500 रुपयाची अंगठी 32,000 खडो. एक दिवशी विश्वासात घेतले म्हटलं बुवा खरा काय ते सांगा. म्हणलो पारकर बुवा तुमका काय सांगू. आली म्हणून 20च्या नादात म्हणून माझं असो प्रॉब्लेम झालो. माका झालो मुतखडो. उठोक देत नाही समोरचे बुवा. मुतखडो झालो आणि म्हणालो गेले डॉक्टरकडे ऑपरेशन केल्याने 32,000 रुपये म्हणालो गेले एका मुतखड्यासाठी. मग बोललो एवढं 32,000 मागडो खडो टाकायचो कसो. तो टाकायचो कसो. मग 500 रुपयाची म्हणून अंगठी घेतलंय त्याच्यात म्हणलो खडो बसवलंय. लक्षात दिला तो खडो आतो. आता इलो की बघा आवर्जून बघा या बोटात तो माका 100% गॅरंटी आहे. तो आता खिशात टाकून येणार. माका खात्री आहे त्याची. तो पोचलेलो तेवढं लक्षात दिला. काय गुलाम सांगता 49 वर्ष वर्धापन दिनाला झालेले आहेत. अरे एवढा लिहिलेला 3रा वर्धापन दिन आणि म्हणता तुका दिसत नाही तर म्हणता चष्मो लावतच कशा माका सांगता. हो आणि आता खुडीचा हडी करून टाकला. बघलास ना मी हसतोय लोकात आणि शंभूड माझ्या नाका. ही अवस्था माझ्या गुंडू सावताची. अरे कशाच आळवत या तो वाण. अरे आज 45 वर्षाचा इतिहास माझ्या या भजन रसिक मायबापांका विचार. पारकर बुवाच्या नादाक लागल्यावर काय होता याचा अनुभव यांका विचार. म्हातारे झाले बिचारे माझी भजना ऐकता आणि मी पण आता म्हातारा होत चाललंय बरोबर ना. 45 वर्ष बुवा समजलं. ह्या देवगडच्या कानाकोपऱ्यात हेच नाही मला वाटतं 70% महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे गाव जिथे वाडी तिथे भजन केलेला पारकर बुवा आहे. लक्षात दिला. आता आणि ह्यांका हातात घेऊन फिरलं हेच हमारी बिल्ली हम शिम्याव. माकाच शिकवतात. आता काय बोलणार सांगा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मंडळी की माणसाने जीवनामध्ये चांगलं कर्म केलं त्याची फळं आपल्याला चांगलीच मिळतात नाही का. येऊन जाऊन त्या बारक्या पोरांवर घसारत मगात बसला. बारके जवळ येलेले बघल्यानंतर काय रे तुमचा म्हणता बरा 2री 3रीतच आपला जोडिओ लावून ठेवला. कारण त्या सगळा आता बघून ह्याचो जीव कतकत्ता. तो म्हणता आमच्या काळा कसा का नाही होता. नाही याचा होता कारण कोणानं होता याचा. देवा शपथ मध्ये एकदा मी जत्रेक गेले तिकडे कुडाळला यांच्याकडे जत्रेक. तेव्हा ती मैत्रीण दिली इलेली तर माका म्हणतात बुवा तुमका दाखवते. आम्ही जेव्हा शाळेत येतो ना
तेव्हा माझी मैत्रीण खास होती ती दाखवते म्हणून पुढे दाखवूक नेला नो. पुढे घेऊन गेल्याबरोबर तिना बघला गुंडू सावती आता ते बघल्याबरोबर पोरग्याक धरला राताकडे घेऊन गेली पुढे म्हणता होय तो बघ गुंडू मामा येलो मी येलो करमा तोंडात बारीक जगत पाठी गेलो शिरा घातला आणि म्हणता बाका मामा करून टाकला. ये बाबा लवकर ये तुझी वाट बघतोय मी. काय सांगता तुका नाही सोच करते 2-3 वेळा सांगला तुका हे करून टाका रे पारकर बुवा का करू बुवा तुका कदाचित आणखी 2 जन्म घेऊचे लागतील बरोबर ना. हे असं चॅलेंज बिलेंज नाही बुवा करायचं लक्ष दिला ठीक आहे मनोरंजन मजा म्हणून ठीक आहे त्या बिचाऱ्या मुलांवर कचरायचं कशाला बरोबर ना. मग तो बिचारा बघा ते बसलो मांडी काढला नाही देवा शपथ त्याच्यासाठी जरा टाळी मला परमेश्वराने तुला चांगलं घडवावं तुझ्या ज्या काय व्याधी असतील ते सगळ्या दूर करून त्या भगवंताने तुला चांगलं जीवन जगायला परमेश्वराने द्यावं. मनापासून किती मन लावते बघा तिकडे खुर्चीवर काय कसे बसले हारी तो कोणतो किरण ना कोणतो मगाचो करण 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 बोट वर कर करण बोट वर कर खायलो तो हा तो करण 2 भाव ना तुम्ही तो विचारता अर्जुन खया करण तू कितवीला आहेस करण कितवीला आहेस तू 5वीला आहे तुझ्या शाळेत बाईक धरून मास्तर किती काय रे किती आहे लाजलो बिचारो काय मराठी भाषा बरोबर ना कारण अर्थाचा अनर्थ होता खरा द्या ठीक आहे. बक्षीस आलेत जरा सांगून टाकतो. या ठिकाणी कैलासवासी सुलोचना सखाराम माळगवे यांच्या स्मरणार्थ त्यांची सुनबाई मीनाक्षी किरण माळगवे यांच्याकडून या ठिकाणी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरची मी प्रार्थना करतो आणि मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. कारण माता भगिनी म्हटल्यानंतर खरोखरच त्यांचं कर्तृत्व खूप महान असतं मंडळी. मगाशी बुवा सांगतात हो आता त्यांची चर्चा असणार हप्तो कोणाचो इलो की नाही याची चर्चा. अरे नुसते हप्त्याची चर्चा नाही सकाळी उठल्यापासून केर कचरा मारण्यापासून चहा पाण्यापासून जेवणापासून भांडी घासण्यापासून रात्रीचा हातरून घालून देपर्यंत कामा संपत नाही त्यांची लक्षात दिला. आणि म्हणून तिला जगत जननी माता असं म्हटलेलं आहे बरोबर ना. आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही व लक्षात घ्या. जन्म देते ती माता आणि ज्याच्यामध्ये अस्त होतो ती माती. बायको ही क्षणाची पत्नी आहे पण ती अनंत काळची माता आहे बरोबर. एका क्षणाची पत्नी आहे बाकीच्या वेळी ती मातेचं रूप घेते बरोबर ना. प्रत्येक गोष्ट नवऱ्याची काळजी घेते काय अशी ती जगत जननी माता आहे. आणि म्हणून सांगतो ह्या कलियुगामध्ये ह्या 4-5 माता महत्वाच्या आहेत बरोबर. ही धरणी माता जिच्यामध्ये आपण आज आनंद घेतोय बसतोय उठतोय शेती करतोय बरोबर ना आनंदाने धान्य खातोय ती धरणी माता. त्याच्यानंतर गंगा माता पाणी नसेल तर काय नाही बरोबर ना. गंगा माता त्याच्यानंतर धरणी माता गंगा माता गो माता. आई इतकं पवित्र स्थान त्या मातेला कोणाला दिलं आहे गाईला दिलेलं आहे बरोबर. ती गो माता आणि आपला भारत देश म्हणजे भारत माता बरोबर ना. एकच देश असा आहे जगात की त्याला मातेचं रूप दिलेलं आहे तो ती माझी जननी कोण भारत माता. लक्षात घ्या आपल्या देशासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत कारण आपला देश महान देश आहे. सर्व जगाचा संपूर्ण लक्ष आपल्या भारतावर आहे बरोबर ना. ओम नावाचा ध्वनी आज अमेरिका जपान सारखे देशही त्या ओमचा शोध लावतात मंडळी लक्षात घ्या. कारण का एवढं कर्तव्य हा भारत मातेमध्ये आहे हिंदू धर्मामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आपला धर्म जपला पाहिजे. धर्म जपला तरच आपल्याला सर्व शक्य होणार आहे बरोबर ना. तर परकीयांचं आगमन आपल्या धर्मावर होत आहे. पाकिस्तान सारखो देश किती वर्ष टाटरू बेडका सारखो डाडरू एकदाच मोदींनी दाखवला नाही ऍक्शन बरोबर ना. बघ अरे आमच्या कोकणात जर लागून असताना पाकिस्तान 45 वर्ष
75 वर्ष ठेवीत होता मेरा खापावून खापावून संपवला असता एवढ्या. मेरा कशी काढूची आमका सांगवायची गरजच नाही. वर्षात हातभर नाही आत गेला होता हवा कशा ते का कोकणी म्हणतात. हो या ठिकाणी सन्माननीय बाबू माळगवे मेस्त्री बाबू माळगवे मेस्त्री यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सांगण्यासारखं बरंच आहे या ठिकाणी. बुवानी सांगितलं की बायकांना म्हणालो शाप आहे. बघा तुम्ही म्हणजे मी माझ्या पदरचा सांगत नाही. बायकांका म्हणून शाप आहे काय त्यांच्या तोंडात काय राहणार नाही. पण ह्याच्या काय राहता बघा सांगा. ह्याच्या काय राहिलेला तुम्ही सांगा बघा. जा बोलून येता बोलून मोकळं होता आणि मग सांगता बायकांच्या तोंडात काय राहत नाही. गेलो त्याचा काय त्या रावणा बिवण्यासारखा झाला नाही ना. बघा तरी त्या काळू का समन बिमन नाही ना इकडे. आळवत बिळवत घेऊन द्यायची बाहेरचे बाहेर. मी वाट बघित बसायचो येता येता. असो असो बिचारो तसं चांगला हो गुन्हा माणूस देवाची पद. मगाशी त्याला सांगला त्या काय की एकाची म्हणालो वडील मेले होते 6 महिन्यापूर्वी डोळ्यातनं थेंब इलो नाही. त्याच्यानंतर आऊस मेली तरी डोळ्यातनं थेंब इलो नाही. बायको मेल्यावर मात्र मरणाचं रडलो. का तर कारण सांगला की पहिलं जो तो येतो म्हण जरी वडील गेले तरी माका तू बाबा समज. मी तुझ्या वडिलांच्या जाग्यावर आहे. आऊस मेली म्हातारे संगत मी तुझ्या जाग्यावर आऊस म्हणून माका समज. बायको मेल्यावर म्हणता कोण येईना जवळ. याची अपेक्षा काय आहे ती बघा. दुसऱ्याच्या बायकांनी म्हणायचा येऊ मी झाले तरी तुझी बायको होत आहे. काय गुंड्या तुझे दिवस फिरले. काय करतस काय तुका झाला तरी काय हा. बरं कोणासमोर सांगतेस तू. बाकीच्या थूक लावतोस ठीक आहे माझ्या समोर. हमारी बिल्ली हमसे म्याव असो ठीक आहे. त्याचा कर्म काय म्हणजे तसं तो काही गोष्टी माझ्याकडनं घेता देवा शपथ खोटा नाही सांगणार. ज्या योग्य आहे त्या योग्य. काही गोष्टी मला स्वतः फोन लावणार विचार पारकर बुवा असं असा विषय आहे काय करूया पर्याय विचार. एकदा असंच झालं देवा शपथ. एका मित्राची त्यांच्या म्हणजे आई वारली. आई वारल्याबरोबर मला फोन केला बुवानी. मला अभिमान वाटतो काही गोष्टी तो माझ्याकडून घेतोच. आई एका मित्राची वारल्याबरोबर मला फोन केला म्हणालो पारकर बुवा मला म्हणून तिथे जाऊन धाडस होत नाही बोलायचं जरा तुम्ही माझ्या बरोबर या. आणि म्हणून त्याच्या मित्राची आई वारली तिकडे गेला आणि मला वाटेत विचारतात कसं काय बोलायचं. तर मी म्हटलं साधी गोष्ट आहे. तिथे जायचं मित्राला जवळ घ्यायचं आणि म्हणायचं अरे रे वाईट झालं. तुझी आई गेली अतिशय दुःख झालं. तुझी आई ही फक्त तुझी आई नव्हती. तुझी आई ही माझी पण आई होती. तुझी आई ही अख्ख्या गावाची आई होती. असं सांगलंय. मी सांगण्याबरोबर खुश झालो. म्हणालो वा साधी गोष्ट आहे याच्यात काय एवढा मोठा काय होणार कर्मधर्म संयोगान. महिन्या दीड महिन्याने याच्या मित्राची बायको वारली. बायको वारल्याबरोबर माका सांगला नाही फोन केला नाही. बोलो आता बुवान आयडिया दिलेली आहे आणि गेलो ना डायरेक्ट गेलो. मित्रा कसं मिठी मारला जवळ घेतला ना रे रे मित्रा खूप वाईट झालं. अरे तुझी बायको म्हणजे सामान्य नव्हती. अरे तुझी बायको म्हणजे तुझीच बायको नव्हती. ती बायको माझी पण होती. ती अख्ख्या गावाची बायको होती. तो दुःखात होतो इसारलो गेलो बाजूक फेतळो गावलो. तो फेतळो घेतला आणि ह्या का रामेटो कुठत तसं कुठे चालला. देवाचं जॅकेट काढल्यानंतर कळत तुका कसली वाळका येली ती. ये गुंडू ये ये गुंडू ये. तो आता येता कशा मरो घर त्या माहित माझा मारान काढणार येऊ. तो बघित तो तुम्ही घरात जातास काय पण तुम्ही त्याच्या 10 पटीने हुशार. कारण तुम्ही ठरवलं असत पारकर बुवाकडून ह्याची चंपीच करून आत घ्यायची. तर तुम्ही बरोबर केलास. ह्याका माहिती नाही माका मेसेज काय पाठवला असतो. हे म्हणता माका एवढो अरे माका एवढो पाठवला द्या लक्ष दिला तुका माहित नाही. ठीक आहे. अरे तुझी थट्टा तुझी मस्करी ही खरी. अरे तुझी
तुझी थट्टा तुझी मस्करी करी रितकाना तुझी नाही बरी रितकाना तुझी नाही बरी बाय बाय एक झलक म्हणून मारली, जास्त मी गाणी मारणार नाही कारण एवढी सुंदर. गुंडूबुवा जरा लवकर या, मगाशी मी तुमचा गजर जवळजवळ संपेपर्यंत मी हल्लो नाही, बरोबर ना. तर सांगण्याचं तात्पर्य काय की बघा, जास्त गाणी मारणार नाही कारण ओरिजिनल जे गायले आहेत गायक त्याच्या पलीकडे आम्ही काय गाणार, गुंडू काय आणि मी काय, बरोबर ना. ज्यांनी गायलं ते गायलं. आपण भजनातून मनोरंजन, चांगल्या प्रकारे मनोरंजन झालं पाहिजे सगळ्यांचं, बरोबर ना. पूर्वीपासून गाजलेलं गाणं मगाशी बुवानी म्हटलं, पण ह्या स्वराला बुवा म्हटलं पाहिजे, लक्षात घ्या. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा. त्यांनी मारलेली परत मी मारायचं राहिले तर मजा नाही त्याची, बरोबर. जेवढ्यात तेवढा हवा. उगाच आपल्या भाराभर गाणी मारायची, लोकांना बोर करायचे, घरात पाठवायचे, ते धंदे माझे नाही. काय हो त्या जाग्यात चिरपाड करायचा, बुवा बोलले आपण बोलायचा, मर्यादित. ठीक आहे, या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. कारण काय मंडळी लक्षात घ्या, हे कलियुग आहे. बुवानी मागाशी सांगितलं हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आपण ज्याला जन्म देतो तोच आपल्याला जाळतोय, लक्षात घ्या. खरा की नाही. ज्याला आपण जन्म देतो तोच काढायला होता. हे कलियुग आहे. आपलं काय नाही, सगळं भ्रांतीचं ओझ आहे. कारण नवरा गेला बायको दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत आणि मुलं अग्निदेयपर्यंत. कार्यभार संपला. इलो तिकडनं आंघोळ केला की हाक मारणार, गो काय असला तर वायच घाल, कोणतरी हाक मारू घेते, लगेच जग बसणार. काय आपलं आयुष्यभर कष्ट करतो, शिल्लक काय, जाताना काय नाही. 1 रुपयाचा नाणा हे कपाळात चिकटवणार, ते सुद्धा फुटकोआ काय बघणार, खराब झालेलो. 1 नाणा, बाकी आपल्या बरोबर काय नाही. करगोटो ठेवीत नाही, तो पण कागद, बरोबर ना. तो सुद्धा शिल्लक काय नाही आपल्या बरोबर. फक्त उगत देखावा भारी असता. एखादं म्हातारं ढकललो की लगेच झील टॉवेल बिवेल घेणार, तोंडाक लावणार. हे आमच्या तात्याची टोपी आहे, टोपी आहे. हे तात्या तो चष्मा, हे तात्याची काठी आहे, तात्याची छत्री आहे. पण कोण असो एक झिला तात्याची चैन आण म्हणणार हो. हा कोण, तात्याची चैन आण देऊन टाकूया तात्या बरोबर. एक पण तो माका दाखवा, देखावा की नाही माका सांगा. आपल्या भावा पुढे त्या ठेवायचा, ज्या नको त्या द्यायचा. काय परिस्थिती आहे. अरे गुंडू घरात त्या बघा काही गावलो बिलो.
आता नाही तो हिंमत करू शकत नाही वर येऊची. असू दे, ठीक आहे. बुवानी एक मगाशी छान सांगितलं, जे चांगलं ते चांगलं आपण बोलतो. बुवानी मगाशी सांगितलं की पूर्वी 10, 12, 15 मुलं व्हायची, बरोबर ना? 10, 12, 12 मुलं. तर माणसं पण तशी हो, धष्टपुष्ट 6-6 फुटाची माणसं, काय वाटत नाही. बाई बाळत काही गेली शेतात तर थेच बाळत व्हायची. खरा की खोटा? शेतात तर शेतात. आता नाही, आता नुसती चावूल लागली, जरा बारीक उलटे 1-2 झाले की येणार लगेच रिक्षा रिक्षा. अरे चल डॉक्टर, होय कणकवली की डॉक्टर सांगतो अरे गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे. गुड न्यूज आहे म्हटलं बस की औषध फोन करता घ्या आहे, ती चादर बदलून टाक. इकडनं घेऊन लोक येऊ चादरी वर पालगावर झोपव, मग औषध पाणी द्यायचा, औषध जेवण द्यायचा, औषध सगळं करायचं. 9 महिने झाले आणि परत जरा पोटात दुखावं लागलो, रिक्षा परत घेतला आणि परत गेलो. गेलो की डॉक्टर हत्यार घेऊनच असता उभो. येता काय गिराईक बघी, आणि एकदा बघला की त्याचे ठरलेले 3 प्रश्न. काय? पाणी कमी आहे, ठोके कमी पडतायत आणि मानेभोवती वायर गुंडाळले. एवढा कळला बस की म्हणता साहेब तुमच्या पाया पडतय, दोघांका वाचवा. ह्यो कैची घेऊनच असता, दोघांक वाचवा म्हटलं टाटा टाटा शिजरी झाला की ह्यो खुश. सगळ्यांक फोन बिन लावता, हे इनकमिंग 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 म्हणजे काय? झील झालो. आणि मुलगी आउट गोईंग, दुसरीकडे देवची असताना मुलगी आउट गोईंग आणि झील म्हणजे इनकमिंग. योगरी सगळ्यांनी सांगता 8-9 दिवस हॉस्पिटलमध्ये, आणि 9व्या दिवशी जेव्हा डॉक्टर बिल काढून देता तेव्हा थेच एका जवळ फिटर दी येता 1,70,000. मेलो खरमार. परत नाव काढता कशा? रात्री 9:30-10च्या नंतर बायकोन हाक जरी मारला, ह्यो काळोखातनच पळता जीव घेऊन. तिचं डोळं लागलो की घरात जाऊया, परत विषय नको आमका तो, बरोबर ना? हा बक्षीस लिहित थांबा जरा, हे असं बोलण्याच्या नादात राहिलं की राहता हो. नाही चांगलंय मी काय झाली सांगा अजून काय? हा सॉरी असो गोंधळ होता. माका तो गुंडो दिसता नसतो, तो खळी धडालो हा देवा माय. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय संदीप पुजारे नाडन, सन्माननीय बुवा संदीप पुजारे नाडन यांचे शिष्य सन्माननीय मंगेश माळगवे यांच्याकडून या ठिकाणी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. उदंड आयुष्य मंगेश माळगवे यांना लाभू दे. आणि संदीप पुजारे बुवा खरोखरच आज विनोदाचे बादशाह म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे, बरोबर ना? पुजारे बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. तसेच या ठिकाणी कुमार दत्तप्रसाद माळगवे, मगाचो ना? वा वा, दत्तप्रसाद खाई गेलो तो. दत्तप्रसाद माळगवे मंगलाष्टक बोला. अरे बापरे, माका वाटलं 200 सहज दिला ना त्यांना माझा कांडाप काढूचा काढला ना. मंगलाष्टक म्हणण्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दत्तप्रसाद माळगवे यांच्याकडून आले. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी गंगाराम माळगवे यांच्या स्मरणार्थ प्रवीण माळगवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय समीर माळगवे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी सुरेश दाजी माळगवे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू कुमार कार्तिक सर्वेश स्वानंद यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून बक्षिसाचा स्वीकार करतो. आता मगाशी चुकून गुरु झालं, गुरुवारच्या ठिकाणी गुरु लिहिलेलंच गुरु होतं, माझ्या तो पॉईंट लक्षात आला नाही. आता त्याच्यात काय एवढा मोठा काय हो, काय वाघ मारला की काय ना? काय सांगतो, तुम्हाला वाचायला येत नाही, तुम्ही अशिक्षित आहात, तुमचं शिक्षण कमी आहे, ह्यो तिसरी 3दा नापास. होय, काय नको ते सांगता. गेलो होय, हा
हा कुर्ल्या केलो खेकड्याक. अरे खेकड्याक जा पण खाली बसवा नको. चुकवान त्या काळोखात खाली बसलंच ना आणि मोठा खेकडा असला आणि चुकवान अंधारात कळणार नाही हो. होय तर माका त्याची काळजी आहे, बाकी काय नाही. असो असो ठीक आहे, येतील हळूहळू येतील. नाही तसं तो हुशार तुमच्या माहिती सांगतोय तो बरोबर. त्याका माहिती आहे कधी जाऊ खोवा लांब, कधी जवळ पारकर बुवा चेकता नाही, त्याका परफेक्ट माहिती आहे. लक्षात दिला तो. आता बघा मी बघाशी गजर जवळजवळ 1-1.25 तास पूर्ण ऐकलो आणि मग उठलो. तो पहिलं सुटवान वाटेक लागलो. ठीक आहे हरकत नाही, परत कधीतरी बुवा तुमची बारी असेल तेव्हा मी बघीन असा काहीतरी प्रयत्न. बरं ना, पण आपल्याला सवय नाही आमने सामने बसायचं ज्या काय होईल बरोबर. हा ठीक आहे असू दे ठीक आहे. हा बघा एक गोष्ट बघा वाईट वाटला. बघाशी काय म्हटला की चष्मो पारकर बुवाक लागलो पण शेजारणीक आवडत नाही. ऐकलास ना चष्मो म्हणून म्हणता मग काढून हे करायचं, मग शेजारीन दिसत नाही. काय आता माका सांगा, चष्मो माका लागलो तुका लागलो, तुका लागलो नसता तर गोष्ट वेगळी, निंदा नसती करू. माका चष्मो तुका चष्मो, फरक तो काय. मग तुका शेजारणीन सांगला ना स्वानुभव. एका काय म्हणतात सांगा, स्वानुभव. बरोबर ना, स्वानुभव म्हणतात याला. कारण शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. बरोबर ना, या प्रचिती वेगवेगळ्या आहेत. जगामध्ये ब्रह्म असे उघडे, वा लक्षात घ्या, जगामध्ये ब्रह्म असे उघडे. दशवद्वार खोलुनी गुरुनी नेले उन्मनित, उन्मनीची प्रभा पाहता झालो भयमुक्त. ते भयमुक्त होणार कधी, ह्यो तिकडे वियान मेलो. गुरु पाहता कोट्यान कोटी, सद्गुरु दाखवी ज्ञान दृष्टी. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर त्यासी भजे. चैतन्य शक्तीचा विराट सागर, त्यालाच म्हणतात परमेश्वर. बरोबर ना. मग ह्या असला काय काय देव गोवा लोकांना कधी न ऐकलेला. बरोबर ना. ठरलेली गाणी, ठरलेलो जोग, ठरलेला या. ठीक आहे असू दे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. भजनी बुवा फुकट झालो नाही. 45 वर्ष वेडेवाकडं भजन. मी मोठा स्वतःला कधी समजलोच नाही आणि मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत माझी लीनता माझ्या बरोबर असणार. मी कधीही स्वतःला मोठा बुवा समजलो नाही. एवढ्या मुलाला सुद्धा प्रेमाने हाक मारणार आणि पुढे जाणार, ही माझी खासियत आहे. आणि म्हणून परमेश्वराने माझं काय वाईट केलं नाही, चांगलंच केलंय माझ्या जीवनामध्ये. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या खुर्चीवर येऊन जो बसलोय ना, त्या भगवंताची कृपा आहे. मी कोण नाही हो. मी म्हणणारे गेले, रावणाची लंका राहिली नाही, भस्मसात झाली. बरोबर ना. तर माझा आणि गुंडू सावतांचा काय. आणि म्हणून कधी चॅलेंज बुवा कोणाला करायचं नाही, एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. बाकी काय मका सांगा, तिरंगी बारीत दुसऱ्या बारीत ना बुवा तुम्ही माझे विषय काढलास, त्या मका खूप वाईट वाटला. परत अशी कधी चूक जीवनात करू नको. लक्षात दिला. ठीक आहे. गजराला सुरुवात करतो, जास्त वेळ घेणार नाही. घेऊया ना. हा तेच. हा सॉरी वय वय. अरे बाबा दत्तप्रसादाचे 200 रुपये दिलेत बाबा. दत्तप्रसादने बक्षीस दिलं खास मंगलाष्टक साठी. बरोबर ना. काय दे. अच्छा अच्छा. हा म्हणजे तो आतापासून तयारीत हा. अच्छा अच्छा. बरं बुवानीच सांगलं त्यांना ना की दुसरी तिसरी जोडा ठरवून ठेवतात म्हणून. दत्तप्रसाद तुझ्यासाठी खास. लाभ संत
नदी संपदा बहुतुमा लाभो तही सद्गुण साधो निरकर्मयोग पुला या मानवा भूषण सारे राष्ट्र दुरी नरती कदनी कीर्ती करा उज्ज्वल दुरस्ता सभा तुम्हा वधूवरा पुर्या सदा मंगलम शुभमंगल 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 धन्यवाद. खास दत्तप्रसाद सगळे काय माणसाने जीवनामध्ये विचार चांगले ठेवले पाहिजेत, बरोबर ना. ज्याचे विचार चांगले, ज्याचं मन चांगलं, त्याचं सगळं चांगलं. आम्ही कोण वकील नाही, इंजिनियर नाही, साहित्यिक नाही, डॉक्टर नाही, पण जवळजवळ 90% महाराष्ट्र आम्हाला ओळखतं. कशामुळे? एक भजनी बुवा. केवढं मोठी परमेश्वराची कृपा आहे हो. त्याचं आम्हाला कोणी विचारलं असतं. बालपणापासून 9व्या वर्षापासून तुमच्या समोर निर्भीडपणे वेडवाकडं का असेना भजन केलं, आणि म्हणून जवळजवळ 90% महाराष्ट्र आपल्याला ओळखायला लागलं, बरोबर ना. त्याच्यासाठी आपली नियत साफ पाहिजे. आपलं मन जर चांगलं असेल तर जीवनात काय कमी पडणार नाही, लक्षात ठेवा, बरोबर ना. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. पैसे कमवले, कमवतोय, पण पैशापेक्षा माणुसकी धर्म सर्वश्रेष्ठ आहे, बरोबर ना. माणसाने माणसावर प्रेम करायला शिकलं पाहिजे, कारण दुसऱ्याच्या हृदयामध्ये पण परमेश्वर आहे. त्याला नमस्कार केला तर आपला कधी वाया जात नाही, लक्षात ठेवा. समोरच्याला नतमस्तक व्हा, कधी आपलं काय वाया जाणार नाही, 100% सांगतो. दुसरा काहीतरी बुवान मगाशी सांगणार होता. हा, अंधारात मुलांकडून चुका होतात. पारकर बुवान सांगला, अंधारात चुकीमुळे मुलं होतात. आता काय का सांगणार. आता ह्या काय सांगण्यासारखा, ह्यो गोष्टी लोकांना सांगोची होत. पेटीवर बसून ह्या सांगायचं लोकांना अंधारात चुका होतात म्हणून. खुळबोच आहे हो. त्या काय एवढाही कळत नाही खय काय बोलचा. अंधारात चुका होतात, मग तू उजेडात कर. आम्ही काय तुका काय बदला, आम्ही तुका काय बंधन केला खायला. खुळगो खायलो असू दे, ठीक आहे. तो त्याच्या जाग्यावर, आम्ही आमच्या जाग्यावर, बोल ना. काय सध्या लग्नापेक्षा खरंच सांगतो, पूर्वी बघा लग्न म्हटलं की 7-8 दिवस मजा धमाल असायची, बरोबर. आता काय नाही, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी धामसूम, झाला लग्न. बरं, ते लग्नापेक्षा हळदीक महत्व येईल. खरा की खोटा सांगा? हळदीक महत्व, अरे काय त्या धिमशानच घालतं तेव्हा. बरं, हळदीक जे मरणाचे नसतं, तो माळीक अक्षदा टाकूक ना, तो मेलो झोपलो, तो उठणार दुपार नंतर, संध्याकाळी वरातीक ताट झालो परत. बरं ना, ही परिस्थिती आहे. काय माझ्या आया बहिणी बसले होत बांधार, देवा शपथ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मारा. एवढे कष्ट घेऊन सुद्धा अजून शेवटपर्यंत थांबलो. एका म्हणतात बघा, खरं कुठलं ते आपलं कोरपोई गाव, म्हणजे ह्या केरपोई, हा केरपोई गावची ही मंडळी आहे. खरोखर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपला कार्यक्रम आहे, आपला कार्यक्रम सक्सेस झाला पाहिजे, हालायचं नाही. फक्त तुमका माझी विनंती आहे, बसवान खाली कंटाळलो, खुर्च्यो खाली येऊन बिंदास बसा, बिंदास बसा. आता ऐकाय नाही करायची, तर बाहेरच्या मंडळींना तुम्ही रिस्पेक्ट दिला
माझ्या लक्षात आलं, मी बघितलं आल्यापासून एकही माणूस इथला कोण खुर्चीवर बसला नाही. मुलं इथे येऊन बसली, मंडळी बसली, मागे स्त्रियांनी बांधावर बसल्या, खाली बसल्या, पण त्यांनी इतर लोकांना खुर्च्या ठेवल्या. खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मंडळाची ही शिकवण आहे, लक्षात घ्या. इतर मंडळाने हा आदर्श घ्यायला शिकलं पाहिजे, नाही तर आपणच अडवून खुर्चीवर बसणार. बाजू किलो बघायचं नाही, तिकडे बघला की खुर्ची देऊची लागेल. अशी हत नाही लोका, बरोबर ना? असं मंडळ पाहिजे. खरंच तुम्हाला लाख लाख सलाम करतो मी. गजर आहे. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना, एकाना तुझ्यासाठी आले वना. या चालीचा वापर केलाय आणि गजर लिहिलाय सध्याच्या परिस्थितीवर. ऐका. मानवरूपी देह लाभला करतू साधना, मानवरूपी देह लाभला करतू साधना, कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा, देवा कली फेरा नको रे पुन्हा, देवा कली फेरा नको रे पुन्हा. मानवरूपी देह लाभला करतू साधना, मानवरूपी देह लाभला करतू साधना, कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा, देवा कली फेरा नको रे पुन्हा, देवा कली फेरा नको रे पुन्हा. मानवाची नीतिमत्ता गेली वाया, नाही दिसत मुले मुली आया बाया, नाही दिसत मुले मुली आया बाया, नाही दिसत मुले मुली आया बाया. अत्याचार वाढला भूतलाया, अधर्माने कळस गाठलाया, अधर्माने कळस गाठलाया, अधर्माने कळस गाठलाया. बघा, हा कलीचा महिमा आहे. कलीने जन्माला येताना काय केलंय? एका हातामध्ये आपली जीभ पकडली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपलं लिंग पकडलंय. या दोन गोष्टीवर ज्यांना ताबो ठेवला तो वाचलो, बरोबर ना? नाहीतर आज 60-62 वर्षाचा माणूस 4-5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतोय. हे कलियुग आहे. पेपर उघडलो बस 1-2 बातम्या होत. काय कलियुग आहे बघा. रोज परिस्थिती ही आहे. अधर्म वाढत चाललेला आहे, अत्याचार वाढत चाललेला आहे, आणि म्हणून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायला शिकलं पाहिजे. कारण सुशिक्षित कोणाला म्हणायचं? सुशिक्षित कोणाला म्हणायचं? उभ्याने जेवतो त्याला अजिबात नाही. पूर्वी कसं होतं मंडळी, लक्षात घ्या. आता बघा, आम्ही मगाशी बसलो, वाढणारे कसे, हे भात भात, हे डाळ डाळ, हे भाजी भाजी असं विचारत होते. ही संस्कृती आहे आपली. पण मुंबई सारख्या किंवा शहरामध्ये आज काय झालं? बुफे बुफे हो, म्हणजे वाढणारो एका जाग्यात आणि खाणारो हे भात भात भात, हे डाळ डाळ डाळ, हे भाजी पापड, फिरता राहणं मान. हे कलियुग आहे, बरोबर ना? कलियुगात बघा परिस्थिती सगळी बदललेली आहे. आणि म्हणून माणसाने सुशिक्षित कोणाला म्हणायचं? जो उभ्याने जेवतो त्याला अजिबात नाही. त्या का मूळ व्याधी झाला, माझा स्पष्ट म्हणणं. उभ्याने जेवतो त्या का मूळ व्याधी झालो. लक्षात दिला? सुशिक्षित कोणाला म्हणायचं? जो कुत्र्याला घेऊन फिरतो त्याला अजिबात नाही. त्या का मित्र कोण नाही म्हणून कुत्र्या घेऊन फिरता. सुशिक्षित कोणाला म्हणायचं? बायकोला हाताला दाबून धरतो त्याला अजिबात नाही. त्याचा बायकोवर विश्वास नाही. लक्षात दिला? ती फॉरेन संस्कृती, आपली नाही. आवाज जरा कमी झाला वाटतं.
ही फॉरेन संस्कृती आहे मंडळी, लक्षात घ्या. फॉरेनला तिकडे असं बघा, हातात अशी जाम धरणार बायको कधी चालणार का, हातातनं चुकून सुटली तर पाठच्या पाठी खैदत सांगता येणार नाही. आपलं तसं नाही. हिंदू धर्माची संस्कृती काय, एकदा गळ्यात माळ घातली की बायकोने पावलावर नवऱ्याच्या पाऊल ठेवून चालायचं. नवरोसो ताटपणे पुढे चालणार, ती बिचारी पावलावर पाव ठेवून चालणार. ही संस्कृती आहे आपल्या धर्माची, ही शिकवण आहे मंडळी, लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतो, मायेचा सर्व बाजार आहे. आणि प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे, आपला धर्म काय, आपली जात काय, आपल्याला करायचं काय. माझ्या तरुण मित्रांना मी एवढंच सांगेन, तुम्हाला जीवनामध्ये जास्त काम करता येत नसेल करू नका. मुलींना पण सांगतो, जास्त शिकता येत नसेल शिकू नका. जास्त काय तुम्हाला अभ्यास येत नसेल करू नका. पण आपल्या आई वडिलांची मान लज्जेने समाजामध्ये खाली जाईल असं कृत्य मात्र कोणी करू नका. असं कृत्य मात्र कोणी करू नका. कारण आयुष्यभर फुलासारखी आपल्या मुलांना वाढवतात. तो मुलगा असू दे नाही तर मुलगी, एवढं प्रेम करतात, आपले आयुष्यभर कष्ट करून त्या मुलांना वाढवतात. आणि एखादी 25 वर्षाची मुलगी झालेली क्षणाचा विलंब न करता एखाद्या परक्या मुलाबरोबर निघून जाते, आई वडिलांचा विचार न करता. त्याला कुठेतरी ताळबंद पाहिजे, बरोबर ना. करा तुम्ही. एखादा मुलगा तुम्हाला आवडला ना, मी प्रामाणिकपणे सांगतो, आई वडिलांना विश्वासात घ्या. नसेल मामाला काकाला विश्वासात घ्या आणि सांगा, काका मला तो मुलगा आवडलाय. काकाला सांगा त्याची माहिती मिळवायला, तो काय करतो त्याची माहिती घ्या आणि जरूर करा. पण चुकीचं आई वडिलांना त्रास देऊन त्यांना दुःखात घालून जाऊ नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. कारण अनेक लव्ह मॅरेज केलेली मी बघलंय, दरवाजा लावून भांडी घासतात. देवाचे दरवाजा लावून, ती सुद्धा टीव्हीचा आवाज मोठो करतात बाहेरच्या काय म्हणून. लक्षात येईल, ही परिस्थिती आहे. काय काय सक्सेस झालेत बिचारी लव्ह मॅरेज करून. असा मी सगळ्यांना दोषी ठरवणार नाही, पण 99% आई वडिलांना विश्वासात घ्या. मामा काकाला कोणातरी घ्या आणि मग जरूर करा, काय विषय नाही. कारण पूर्वी कसं होतं बघा, लग्न ठरलं, कारण हा कलियुगाचा महिमा आहे. लग्न ठरलं वर्षभर अगोदर बाबा फलाण्याची पोरगी मी केलंय सून, माझ्या झिलाचं लग्न जमला, तुम्ही येऊता सगळ्यांनी वर्षभर बोंबावो. आता नाही, लग्न जमला 2 दिवस पण अगोदर बातमी नसता. कारण का, शेजारच्या कळला तर मोडून टाकीत लग्न. ही काळजी आहे, बरोबर ना. खरा नाही कलियुगाचं फेरवा. शेजारीत जाऊन सांगा, हे काय त्याका काय देतस, अरे तो कामात न गेलेलो होय, काय सांगता येत नाही कोण काय करीत. त्या दिवशी माझा एक मित्र, ऐकण्यासारखा विषय मागच आहे. त्या दिवशी आमचा एक मित्र वैभववाडीत मला भेटला आणि तो तिकडनं इलो आणि माझ्या जवळ इलो आणि छातीर माझ्या डोका ठेवून रडवकच लागलो. मित्र माझं रडावं लागलो. मी म्हटलं, अरे काय झालं काय. मी पाठीवर हात बीत फिरलो, अरे काय झालं सांग तरी मला. काय बुवा सांगू, माझा मुलगा आज 5 वर्ष झाली दारू पितोय. तर म्हटलं, ह्या तुमका कसा काय कळला. नाही म्हणलो, मी आता आतमध्ये जायच होतोय आणि तो बाहेर येत होतो. अरे म्हटलं, मग तू तिकडेच जायच होतस ना, तूच जाऊ नको, मजील खाईत. आता संस्कृती पाहिजे, बरोबर ना. आपण जर मुलांच्या समोर चुकीची व्यसनं केली तर मुलं ते आत्मचिंतन करतात, त्याची पुनरावृत्ती करतात, बरोबर ना. म्हणून काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक माणसाने पाळल्या पाहिजे, नाही का. अत्याचार वाढला भूतला
धन्यवाद या ठिकाणी मनोहर माळगवे यांच्याकडून माझे पकवाज वादक घनश्याम मिस्त्री यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच मंडळी, मला हा घनश्याम मिस्त्री आंबरडगाव आंबरडचा सुपुत्र आहे. गेली जवळजवळ 15 वर्ष मला दिलीप पाटकर तुम्हाला माहिती आहे देवगडचे, त्यांनी मला जवळजवळ 28 ते 29 वर्ष साथ दिली. त्याच्या अगोदर बाप्पू गुरव म्हणून होते, त्यांनी मला त्याच्या पूर्वीची 10-12 वर्ष साथ दिली. अशी म्हणजे जयदीप पाटील या ठिकाणी चकवी वाजवत आहेत आता, पण त्यांनी मला म्हणजे मला वाटतं जवळजवळ 1986 मला आठवतं 1986 साली जयदीप पाटलांनी माझी पाठ धरली. त्यावेळेपासून मृदुंगमणी आणि चकवी वादक हे कार्य करतात. एकदा जोरदार एवढी वर्ष माझी पाठ सोडलेली आहे. माझी मंडळी चंद्रकांत केलीबुवा शिष्य आहेत माझे, पण त्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत भजनाची साथ सोडलेली आहे मंडळी. तीच मंडळी आज 45 वर्ष माझ्या बरोबर आहे. 2-3 मुलं बदलली आहेत. माझे भाऊ आहेत, तिघे चौघे जण, सख्खे चुलत सगळे माझ्या बरोबर आहेत. आणि ही पावर घरामध्ये बघा, लक्षात घ्या, आपला भाऊ आपल्या बरोबर असेल तर आपल्याला भीती कशाची नसते, बरोबर ना. भावाची साथ महत्वाची असते. तर कर्णाचं मगाशी बुवानी उदाहरण सांगितलं. या ठिकाणी कैलासवासी पार्वती सोनू माळगवे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा वसंत सोनू माळगवे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. जोरदार टाळ्या वाजवा. भावाची साथ माणसाला महत्वाची असते, नाही का. ही साथ आज मला माझ्या भावांची लाभली आहे, माझं मी भाग्य समजतो. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, जीवनामध्ये ज्याला ग्रंथ कळला त्याला संत कळला, आणि ज्याला संत कळला त्याला भगवंत कळला. लक्षात ठेवा. या फेब्रुवारी महिन्यामध्ये मंडळी खास सांगतो, माझ्या तरुण मुली आहेत, मुलगे आहेत, तुमच्यासाठी सांगतो, ह्या फेब्रुवारी मधल्या महिन्यामध्ये अनेक डे साजरे केले जातात, बरोबर ना. व्हॅलेंटाईन डे, रोज डे, साडी डे, फूल डे, दुसरं हग डे, काय नाव पण द्यायचा हो, हग डे. माझ्या तो तर तोंडात पण नाव घ्यायचं, एवढं डेंजर डे. पण हग डे म्हणजे काय, मिठी मारतो डे, एकमेकाला आलिंगन द्यायचा, तो हग डे. तुम्ही आता सांगलास तो डे तर भयानक, त्याचं नाव घेऊन मी भीती वाटता. पण प्रत्येक माणसाने लक्षात ठेवा, या फेब्रुवारी महिन्यामध्ये हे सगळे डे सोडा, फक्त एक डे साजरा करा, एक दिवस अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांच्या बापाची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तो डे मात्र कोणी विसरू नका, बरोबर ना. कारण ताजमहाल कोणही बांधतो, बांधणाराचे हात कोणही छाटतो, पण पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपतीला मी बांधतो, त्या छत्रपतीला मी बांधतो, त्या छत्रपतीला मी बांधतो. आणि म्हणून सांगतो ऐका, खोट्याचं बळ बघा वाढलं या, बऱ्याला पाया खाली गाडलं या, बऱ्याला पाया खाली गाडलं या, बऱ्याला पाया खाली गाडलं या. बघा काय आहे कलीची किमया, नाती गोती सारी गेली आज वाया, नाती गोती सारी गेली आज वाया, नाती गोती सारी गेली आज वाया. बरोबर, आज नाती गोती शिल्लक राहिली नाही हो. पूर्वी एखादी म्हातारी व्यक्ती समोरून आजोबा आले तर आम्ही लपायचो कुठेतरी भीतीपोटी, की त्यांचा आदर्श ठेवून काहीतरी एखादा आपल्याला विचारलं तर उत्तर देता यायला पाहिजे. आजोबा आले तर आम्ही लपून बसायचो. आता नाही, आता आजोबा समोरून येतात, विमलची पुडी हातार फोडणार आणि त्यांच्या समोरच बघा सोगाचीत असणार. काकानू खै चाललास खोय, ह्यो इकडे न घडता, ह्यो कलियुगा. देवा शपथ सांगते, काय परिस्थिती सगळी बदलली.
कालाय तस्मै नमा, खोट्याला बळ आलेला आहे, खरं पायाखाली गाडलं गेलंय, बरोबर ना? खोट्याक बळ. एखाद्याची मुलगी जिल्ह्यामध्ये 1 नंबर आली, शेजारी 2 घरात पण सांगत नाही, पण एखाद्याचा पार पळून जाऊन दे, सकाळी 10 वाजूच्या आधी गाव भर म्हणजे खोट्याक तुम्ही बघ. नाव काय तुझा? सर्वेश, पूर्ण सांग. सर्वेश समीर मार्गळे. कितवीत असतो? पहिलीत. शिका मोठो. बाई आहेत की गुरुजी? शिकवतात कोण, बाई की गुरुजी? हा, सर आहेत. अच्छा, अरे बापरे, यांना माका मार्याकच घातला. मी गुरुजी म्हणतो नि सर म्हणता. सर सर झाडावर. नाव काय त्याचं? सर्वेश. व्हेरी गुड सर्वेश. त्याच्यासाठी टाळी मारा. धन्यवाद. या ठिकाणी अनंत दाजी माळगवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. तर बघा, खोट्याला जुनी बळ आलेलं आहे. खरं घरातनं बाहेर पडायच्या आधी, उंबऱ्यावर पोहोचवायच्या आधी खोटा गावभर फिरवून येतात, बरोबर ना? आणि म्हणून सांगितलं, शेजाऱ्याची मुलगी जर पास झाली तर आपण पेढे वाटायला शिकलं पाहिजे, बरोबर ना? तरच आपला समाज सुधारणार आहे. गाव सुधारलं कशाला म्हणायचं? ज्याच्या गावामधली शाळा सुधारली, ज्याच्या गावातली ग्रामपंचायत सुधारली, ज्याच्या गावचा देऊळ सुधारलं, तो गाव सुधारला. लक्षात घ्या. आज का या ठिकाणी हे परिसर पाहिल्यावर असं वाटतं ना की हा भव्य दिव्य कार्यक्रम, जत्रोत्सव आहे मोठा, असा भास होतोय. खरोखर एवढा जबरदस्त कार्यक्रम तुम्ही केलाय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांसाठी वाजवा. मोठ्याचं बळ बघा वाढलं या, खोऱ्याला पाया खाली काढलं या, खोऱ्याला पाया खाली काढलं या, खोऱ्याला पाया खाली काढलं या, नाती गोती सारी गेली आजवाया, बघा काय आहे कलीची काय राहिली नाही हो. देवा शपथ दुःख वाटतं सांगायला. पूर्वी मावशीकडे जायचं म्हटलं, कधी रविवार येतोय, कधी माझ्या मावशीकडे मी जातोय असं वाटायचं. मामाकडे जायचंय, कधी सुट्टी पडते, कधी मामाकडे जातोय असं वाटायचं, बरोबर ना? आज काय नाही, मामा इलो काय नाही गेलो काय, मावशी इली काय नाही गेली काय, ह्यो व्हॉट्सअप मध्ये. मावशी इली तिकडे थकवान इली बिचारी, ह्यो व्हॉट्सअप करता. काय परिस्थिती हो. या व्हॉट्सअपच्या नादामध्ये नाती गोती संपली. आपला एकमेकाशी जे आपण बोलतो, संभाषण करतो, ते पण संपत आलं. बघा तुम्ही, प्रत्येक घरात जो तो मोबाईल घेऊन कोपऱ्यात बसलेला असता. बोलणं बिलणं, एकमेकाचे विचार एकमेकाला सांगणे, सगळा संपत चालला हो. भविष्याची काळजी लागायला लागली आहे. खरंच सांगतो, भविष्यामध्ये काय होणार आहे या जगाचं ते काय कळत नाही. एवढी भीती वाटायला लागली आहे, कारण जो तो मोबाईल मध्ये दंग झालाय. त्या दिवशी मुंबईला एक गंमत झाली, तुम्हाला सांगतो. असोच एक जो मोबाईल मध्ये कामावरनं सुटलो ना, चॅटिंग करत 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 इलो, बूट काढला ना बाहेर आणि आपल्या खोलीत जाऊ तो शेजारच्या खोलीत गेलो. लागून खोली ना गेलो, खोलीत त्या मोबाईलच्या नादात बसलो खुर्चीने. म्हणता गो पाणी आण, हो मोबाईलच चालता, गो पाणी आण म्हटल्याबरोबर ती सुद्धा सिरियल बघण्यात एवढी दंग उठली. तांबियो घेतला देऊ आणि पुढे दिली. तेव्हा म्हणता भाऊजी तुम्ही आज, तिका वाटलं गो विलो, ती पण तुम्ही आज म्हणता आणि बाचाकली एकदम. ही परिस्थिती चॅटिंगची या. लक्षात दिला काय काळ आलाय बघा. आणि कृपा करून माझ्या मुलांना सगळ्यांना सांगतो, ज्यांची 30-35 वर्ष लग्न झाली नाही त्यांनी गुंडू सावताकडनं औषध घ्या. याचं लग्न उशिरा झाला, तुमका माहित नसत, लय उशिरा लग्न झाला. एका गावात मुलगी बघूक गेलो. मुलगी बघूक गेल्याबरोबर आऊस आतमध्ये चाय करीत होती. मुलगी चहा घेऊन बाहेर गेल्याबरोबर औशीन दरवाजाच्या फटीत ना बगलान
आणि म्हणता गो आधी पाठी आहे, गो आधी पाठी आहे. सगळे बघित बसले, झाला काय? तर ही म्हणता नाही नाही नाही, माझा पोर असाच राहिला तरी चालत, पण माका देवचा नाही. सगळे विचारात पडले, झाला काय? अजून नाव पण विचारलेलं नाही. ती सांगतात ना, तुमका माहित नाही, गेल्या 18 वर्षापूर्वी ह्यो म्हणालो माका बघू गेलो होतो. लक्षात का? तेव्हा ज्यांची 30, 35, 32 झाली आहेत ना, काळजी करू नको. तो देव परमेश्वर बसला, बरोबर ना? जांगळेश्वराकडे तुमच्या घरांना सांगा, बिचारे काय करते हो, लग्न कोणाचं लग्न असला की थंय निदान ते मंगलाष्टा डोळा झापून ऐकतात आणि समाधान घेतात. बरोबर, ते म्हणतात माझ्यावरच अक्षता पडतं, तसा म्हणतात. देवाचे पत्ताही जाऊन उभे राहतात. बरं, ते 2-4 जण असे एकटेच राहणार. आणि माळ पडताना ती पोरगी सुंदर असली, देखणीने ह्यो काळो सावळो असलो की यांची चर्चा काय त्याका सोपतात असं म्हणणार. म्हणजे त्याका काय म्हणता, माका शोभला असता. ही परिस्थिती आहे काळाची. काळा येतच महिना भावाने म्हणून सांगताय का, मोठ्याचं बळ बघा वाढलं या, दोऱ्याला पाया खाली गाडलं या, दोऱ्याला पाया खाली गाडलं या, दोऱ्याला पाया खाली गाडलं या. बघा काय आहे कलीची किमया, नाती गोती सारी गेली आजवाया, नाती गोती सारी गेली आजवाया, नाती गोती सारी गेली आजवाया. पैशासाठी आज जगात घडतो गुन्हा, पैशासाठी आज जगात घडतो गुन्हा. काही पेरा नको रे पुन्हा, देवा काही पेरा नको रे पुन्हा, देवा काही पेरा नको रे पुन्हा. बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, कलियुगी जन्म घ्या जिजामाता, कलियुगी जन्म घ्या जिजामाता, कलियुगी जन्म घ्या जिजामाता. खरोखर माझ्या माता भगिनींना माझी एक फक्त विनंती आहे, तुमची जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार करताना बालपणीच करा. त्याला कळतं न कळतं अशा वेळी त्यांच्यावर चांगले संस्कार करा. 100% ती पराक्रमी घडतील. एकदा वेळ निघून गेली, उपयोग काय नाही त्याचा. बालपणी संस्कार करायला शिका. त्याला बैठकीला पाठवा, कुठेतरी देवळात रोज जायला सांगा, नमस्कार करायला सांगा, थोरा मोठ्यांच्या पाया पडायला सांगा. ती जी एकदा आदत लागली ना, 100% मूल घडल्याशिवाय राहणार नाही. जे जिजामातेने संस्कार केले ते आपण करायला शिकले पाहिजे, बरोबर ना? कारण जिजामातेने काय केलं पाटील, जिजामातेने ओठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश वाढत असताना तिला डोहाळे लागायचे. कशाचे? घोड्यावर स्वार होणं, रणांगणामध्ये फेरफटका मारणं, हातामध्ये तलवार उपसणं, शत्रूवर चाल करून जाणं, हे डोहाळे लागत होते, बरोबर ना? आणि आमच्या बायकांका लागतात कसले? चिचेनी आवडायचे, बरोबर? हाली हाली काय काय बायकांका तंबाखूच्या मशेरीचे लागतात डोहाळे, काय काय बायकांका चायनीजचे डोहाळे लागतात. काय करणार सांगा? छत्रपती जन्मात येणार कसे आणि कधी? देवा शपथ, परिस्थिती बदलली हो, खूप परिस्थिती बदलली. चायनीज शिवाय घात जात नाही लोकांचो. काय चालला? आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. आपला धर्म जपला पाहिजे, नाही का? ते म्हणून सांगतोय का, बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, कलियुगी जन्म घ्या जिजामाता, कलियुगी जन्म घ्या जिजामाता, कलियुगी जन्म घ्या जिजामाता. हिंदू धर्माची हाती घ्या पताका, ओम नमे विश्व तारिया जगाला, ओम नमे विश्व तारिया जगाला.
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी वा वा या ठिकाणी सन्माननीय प्रकाश पारकर बुवा आणि सन्माननीय गुंडू सावंत बुवा यांची जोडी येणाऱ्या काळामध्ये सुपरहिट व्हावी हीच आमच्या जांगळेश्वराच्या मंडळाची इच्छा आहे. जोरदार टाळ्या वाजवा. दादा माळगवे साहेब यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. उदंड आयुष्य दादांना लाभू दे असे मी या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. जांगळेश्वरा लागला तुझा मला छंद, लागला तुझा मला छंद. जांगळेश्वरा Brahma Vishnu